पावसामध्ये कोणताही भाग वंचित राहणार नाही अहिल्यानगर जिल्ह्यातला, म्हणून त्यांनी हे अंदाज लक्षात यायचा. पुणे जिल्ह्यात देखील कोणताही भाग वंचित राहणार नाही म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 26 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, चांगला पडणार आहे. इकडं जसा अतिवृष्टी तितका नाही पडणार, पण तुमच्या इकडे पिकाला लागेल तसा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आज 22 तारखेपासून ते 26 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, काही शेतामध्ये पाणी साचेल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, पण 26 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यातला अंदाज लक्षात यायचा. जालना देखील चांगला पाऊस होणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की संभाजीनगरचा उत्तरेकडला भाग म्हणजे आपलं कन्नड इकडं फुलंब्री त्या परिसरामध्ये काय होणार आहे, चाळीसगाव जळगावकडे अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या लगतच संभाजीनगर जिल्हा लागतो.